जय महाराष्ट्र। आता आपण महाबळेश्वर तालुक्याला चाललेलो आहे, रुळे या ठिकाणी। आणि या बाजूला आपण बघू शकतो ही गाडी आपण या ठिकाणी तराप्यात गाठलेली आहे। हा तलाव आहे, तलाप्यात गाडी गाठलेली आहे। आणि आता गाडी या बोटीतून सरळ पलीकडे जाणार आहे आणि पलीकडच्या बाजूला गेल्यानंतर जवळपास आपलं 50 ते 60 किलोमीटर अंतर वाचणार आहे। बघू शकतो आपण हा तरापा बघू शकतो। आणि यातून आपण आता रोळ्याला पलीकडे जाणार आहोत। बराचसाच वेळ झालेला आहे, रस्ता चुकल्यामुळे आपल्याला वेळ झाला आणि आपण ही गाडी तराप्यात गाठलेली आहे। सातारा जिल्हा हा मोठा जिल्हा आहे। आपण म्हणतो ज्या वेळेला आपल्या भागात असतो त्यावेळेला आपल्याला वाटतं की सातारा जिल्हा हा छोटा जिल्हा आहे, परंतु या बाजूला दरे रुळे, या बाजूला आल्यानंतर महाबळेश्वर तालुका, जावळी तालुका पाहिल्यानंतर खरंच आपल्याला कळू शकतं की सातारा जिल्हा किती मोठा आहे ते। बघूयात या तराफ्यात एवढ्या गाड्या गाठलेल्या आहेत, भरपूर लग्नाचं वराडच या गाडीत गाठलेलं आहे। आणि या ठिकाणी आपली गाडी आहे, ही आपली गाडी आहे। आपण आपली गाडी देखील तराफ्यात गाठलेली आहे आणि तरापात चालू झालेला आहे। ओके पैलवान, ओके। पण आता आम्हाला रुळ्याला जायचं आहे, तिथं सोडा म्हणजे झालं। तुम्हाला माहित आहे का? तिथं उतरा, तिथं सरळ वर किती किलोमीटर असेल? एक 25-30 किलोमीटर रुळे। रुळे विचारलंय ऐका ना, त्याला खांड जायचं ना आईवरनं। आता इथनं सरळ वरती जावा, वरती गेले ना ते घर दिसतं का? तिथून पुढे गेल्यावर एक कमान लागेल तुम्हाला, त्या कमानी इथनं लेप मारायचा। आई मात्र जायचं ना उठते सरळ, तेच कमानीनं सरळ जायचं, इकडे नाही जायचं, कमानीनं स्टेट जायचं। हे चालक आहेत आणि यांनी हा तरापात चालू केलेला आहे। पाण्यातून हा तरापात चाललेला आहे। गाडवली जय महाराष्ट्र। आता आपण महाबळेश्वर तालुक्यात जातोय, जावळी तालुक्यातून महाबळेश्वर तालुक्यात। आणि ह्या तराप्यातून आपण चाललेलो आहोत पाण्यातून। आता हा तरापा इकडे चाललेला आहे, रुळ्याला कुस्ती मैदानाला चाललेलो आहोत। आणि सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि फार मोठा जिल्हा आहे। जेव्हा आपण सातारा जिल्हा खऱ्या अर्थानं पाहतो त्यावेळेला आपल्याला कळतं की सातारा जिल्हा किती मोठा आहे। हा तरापा चाललेला आहे, जवळपास 50 किलोमीटर अंतर या एका तराप्यामुळे या ठिकाणी वाचतंय। या गाड्या बघू शकतो आपण, भरपूर गाड्या आहेत या ठिकाणी। या बाजूला आपण बघूयात नवरदेवाची गाडी देखील या तराप्यात आहे।